वास्तूमध्ये घरामध्ये ज्यावेळेस जलतत्वाचा ऱ्हास होतो, म्हणजेच उत्तर आणि ईशान्य दिशेमध्ये दोष येतो, त्यावेळेस तिथं अग्नी हे ज्वालेचे रूप धारण करते. ज्वाला म्हणजे अग्नीचं एक प्रकारचं तांडवच असतं. बरं, हे जे अग्नीचं तांडव आहे हे दृश्य रूपात दिसतं का? तर नाही. जलतत्वातला ऱ्हास ज्यावेळेस होतो त्यावेळेस अग्नी हा दृश्य रूपात दिसत नाही. तो शारीरिक, मानसिक, बुद्धीच्या लेव्हलला अनुभवावा लागतो. पण हेच अग्नीचं तांडव दृश्य रूपात कुठे दिसतं? ज्यावेळेस आग्नेय दिशामध्ये महादोष आलेला असतो, एक्सटेन्शन झालेलं असतं, ज्यावेळेस जिथे जिथे मोठ्या प्रमाणात आगी लागतात त्यावेळेस हे अग्नीचं रूप दृश्य रूपामध्ये दिसून येतं. त्याच्यामुळे पंचतत्वातले जे दोष आहे हे काही वेळेस दृश्य माध्यमातून प्रकट होतात, तर काही अदृश्य म्हणजे मन, बुद्धी आणि शारीरिक पातळीवरती ते अनुभवावे लागतात.